नमस्कार. आस्वाद आपलेपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण मस्तपैकी असं फोडणीचा पिवळा भात बनवणार आहोत, जो बनवायलासुद्धा अगदी साधा सोपा आहे आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागतो. कधी कंटाळा वगैरे आला असेल अशा वेळी आपण झटपट बनवू शकतो. तर त्यासाठी इथे मी आता कढई तापत ठेवलेली आहे. तेल घालून घ्यायचं आहे. तेल आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला राई घालून घ्यायची आहे. राई तडतडल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. तर इथे जिरं घालून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला हिंग घालायचं आहे. हिंग घालून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. तर मी जेवढा भात घेतलेला ना त्याच्यासाठी मी 3 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेत आणि इथे मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट आपल्याला जसं पाहिजे त्याप्रमाणे मिरच्या घालायच्यात. तर इथे मी कमी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तिखटवाल्या 1-2 मिरच्या घेतलेल्या. तर मिरची जी आहे ती आपली चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे. परतून घेतल्यानंतर आपण जो कांदा घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि कांदा जो आपला आहे तो चांगला आपल्याला मऊ होईपर्यंत परतायचा आहे. या भातासाठी कांदा जरा जास्त लागतो आणि खरंच खूप टेस्टी लागतो भात. झटपट होणारा आहे. टिफिनला वगैरे न्यायचा असेल, कधी वेळ वगैरे नसेल किंवा कधी काही करायला कंटाळा आला असेल ना, अशा वेळी पटकन आपण फोडणीचा पिवळा भात बनवून खाऊ शकतो. खूप छान लागतो. तर आपला कांदा जो आहे तो आपण परतून घेतलेला आहे तेलामध्ये. त्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे थोडीशी आणि हळद घातल्यानंतर आहे ना आपल्याला मीठसुद्धा आधीच घालून घ्यायचं आहे. म्हणजे आपला जो कांदा आहे ना ते आपण हळद आणि मीठ घातलं ना की लवकर नरम होतं, म्हणजे जास्त वेळ लागत नाही त्याला शेकायला, म्हणून आपण हळद घातलेली आहे आणि त्याला परतून घेतलं आहे. त्यानंतर आता मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे. मी भातामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडंसंच मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतरसुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर कधी काय होतं, आपल्याला रोज रोज वरण भात वगैरे खाऊन भाजी वगैरे करून कंटाळा येतो. तर अशा वेळी हा भात जो आपला आहे ना तो पापड, लोणचं किंवा काकडी मिरचीसोबत खूपच छान लागतो किंवा नुसतासुद्धा खायला खूप छान लागतो. तर आपण इथे 2 मिनटासाठी स्लो गॅसवरती झाकण ठेवलेलं आहे, म्हणजे कांदा जो आहे तो आपला लवकर मऊ होतो. तर इथे बघा कांदा आपला चांगला मऊ झालेला आहे आणि आपण हळद मीठसुद्धा आधीच घातलेलं होतं, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. तर आता कांदा आपण व्यवस्थित परतून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जो भात केलेला होता ना तो आधीच मोकळा करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला नंतर फोडणीला घालताना जास्त अवघड जात नाही, म्हणून तो मी आधीच मोकळा करून घेतलेला आहे. तर आपला जो भात आहे तो आपल्याला आता घालून घ्यायचा आहे. तर आपल्याला जेव्हा कधी हा भात बनवायचा असेल ना तर आधी मोकळा करून ठेवायचा, म्हणजे पटकन आपल्याला परततासुद्धा येतो. तर इथे मी आपला जो सगळा भात आहे तो घालून घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे. आपला जो कांदा मसाला जो आहे कांद्याचा तो व्यवस्थित सगळीकडे लागला गेला पाहिजे भाताला. तर तुम्ही ना या पद्धतीने हा भात बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मुलांना वगैरे टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा कधी काही वेगळं खायचं असेल तर अशा वेळी हा भात बनवून खाऊन बघा, किंवा लिंबू वगैरे वरून पिळलं ना तरीसुद्धा खूप टेस्टी लागतो हा आपला पिवळा भात. तर बघा मस्त असं आपला भात आहे ना, खायला खूपच छान लागतो. छान असं चविष्टसुद्धा होतो आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही बनवायला. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये झटपट असा आपला भात तयार होतो. तर इथे बघा आपला मस्त असा हा भात तयार झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊयात. त्यानंतर इथे मी आता प्लेटमध्ये तो आपला जो भात आहे तो काढून घेतलेला आहे. त्याच्यावरून मिरची तळलेली आहे, काकडी आणि लोणचं आहे. खूप टेस्टी लागतो. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे येणारे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.